उरण सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्काराने मुंबई येथे सन्मान. TMG क्रिएशन आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ललकारी सन्मानाची अनुभूती महागौरव संमेलनाचे आयोजन आज रविवारी तारीख 29 डिसेंबर 2024 रोजी ठिकाण मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातील समाजसेवी संस्था तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्मृतिचषक, सन्मानपत्र, पदक, मेडल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील उरण सामाजिक संस्थेच्या कार्याचा गौरव करत पुरस्कार प्रदान करण्यात आला. उरण सामाजिक संस्थेकडून संतोष पवार, काशीनाथ गायकवाड, प्राध्यापक राजेंद्र मढवी, रुपेश पाटील, वैभव पाटील यांनी कर्नल रवींद्र त्रिपाठी, ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे, अभिनेता अभष कुमार यांच्या हस्ते हा बहुमोल पुरस्कार स्वीकारला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुंबई येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी निवृत्त कर्नल रवींद्र त्रिपाठी, ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे, बॉलिवूड अभिनेते अभष कुमार, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शुभदा नील, अल्ताफ शेख प्रमुख अतिथी होते. या सर्वांच्या हस्ते पुरस्कर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरस्कार देताना आयोजकांनी उरण सामाजिक संस्थेची उपस्थितांना ओळख सांगत संस्थेच्या आरोग्य, शिक्षण, पर्यावरण क्षेत्रातील आजवरच्या कार्याचा गौरव केला. रस्ते, ट्रॉमा केअर हॉस्पिटल, 100 बेडचे हॉस्पिटल अशा पायाभूत सुविधांसाठी केलेली जनांदोलने, त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि या सगळ्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका आदींची माहिती दिली. पुरस्कार सोहळ्याचे आयोजक ND खान म्हणाले की उरणकर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत केलेलं निस्पृह काम हे उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत तसेच गंभीर आजारातील रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य, मार्गदर्शन, कोविड महामारीमध्ये संस्थेने दिलेले भरीव योगदान, तहायात शेतकरी दाखला, रस्ते अपघातावरील नियंत्रण, पर्यावरणाच्या दृष्टीने द्रोणागिरी पर्वत संरक्षण मोहीम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपणाचे उपक्रम आदी कामांबरोबरच प्राध्यापक मढवी सरांच्या अथक परिश्रमाने रायगड जिल्ह्यातील सुमारे 32,000 आदिवासी कुटुंबांना शासकीय दाखले मिळवून देण्यात केलेले उल्लेखनीय काम हे पुरस्काराला उंची निर्माण करणारे आहे आणि अशा संस्थेच्या कार्याचा सन्मान करताना आम्हाला नितांत आनंद होत असल्याची भावना ND खान यांनी व्यक्त केली. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष शेतकरी नेते सुधाकर पाटील यांच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान संस्थेच्या कार्यकर्त्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या वतीने पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या प्राध्यापक राजेंद्र मढवी, काशीनाथ गायकवाड, रुपेश पाटील, वैभव पाटील आदींच्या कामाची माहिती संतोष पवार यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना करून दिली. आम्ही स्कॉलरशिप परीक्षाचं जे आयोजन केलं होतं त्याला तुम्ही उपस्थित होता फडके शाळेमध्ये, बरोबर आहे ना? यस. तर मी यस कर्नल त्रिपाठी, रवींद्र त्रिपाठीजी, त्यानंतर बॉलिवूड ॲक्टर अभष कुमार यांना विनंती करतो की आपण उरण सामाजिक संस्था आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात प्रयत्नशील असून अनेक समस्या सोडवण्यात यश उरण तालुका आणि पनवेल तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक समस्या सोडवण्यात त्यांचं यश आहे. एका दिवसात 1518 जातीचे दाखले आदिवासी लोकांना वितरण करण्याचा जागतिक उपक्रम उरण सामाजिक संस्थेने केला. जोरदार टाळ्या. एका दिवसात 1118. थँक्यू. अष्टपैलू व्यक्तिमत्व संतोष पवार साहेब. पवार साहेब, खूप खूप अभिनंदन तुमचं. पवार साहेबांनी आमचं जवळून कार्य पाहिलेलं आहे. सर, तुम्ही पण या अष्टपैलू व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रातील आणि अशा व्यक्ती मला वाटतं सुधाकर पाटील साहेब जे IRS आहेत, मला वाटतं हे पण त्या संस्थेमध्ये अध्यक्ष आहेत.
जोरात राहू द्या. या संस्थेबद्दल उत्कृष्ट असतं. संतोष सर, खूप खूप अभिनंदन. सर, आमचे या ठिकाणी जो काही आमचा सत्कार केला त्याबद्दल खान सरांचं विशेष करून मी आभार मानतो. कारण उरण सामाजिक संस्था आणि मुंबईमध्ये येऊन सत्कार, त्या सत्कारासाठी कधी काम केलं नाही, परंतु अचानकपणे अशा पद्धतीने ज्या वेळेला बोलवलं जातं त्यावेळेला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं समाधान मिळतं की आपण जे काम केलं ते खऱ्या अर्थाने सत्कारणी लागतंय. आमचे अध्यक्ष हे IAS आहेत, पण त्यांनी केलेले काम या ठिकाणी निश्चितच सांगावंच वाटतं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी संपादित झाल्या अशा देशामध्ये देखील होत आहे, परंतु त्या जमिनी संपादित केल्यानंतर 10 वर्षानंतर शेतकऱ्याचा शेतकरी दर्जा सुद्धा हिरावून घेतला जात होता आणि तो हयात पिढ्यानपिढ्या हा शेतकरी राहायला पाहिजे म्हणून जे विधेयक पास करून घेण्यासाठी आणि ती अमेंडमेंट करून घेण्यासाठी त्यांनी काम केलं. असे सुधाकर पाटील साहेब जे आमचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी नाही आहेत, मडवी सर आमचे जे आहेत, त्यांनी 32,000 दाखले या 3 वर्षामध्ये आदिवासी बांधवांना मिळवून दिले. जातीचे दाखले, एक दाखला काढायला, जातीचा दाखला काढायला आपल्याला किती त्रास होतो आपल्याला माहिती आहे. आमचे जे रुपेश पाटील आहेत त्यांनी SEZचं जे आंदोलन उभं केलं त्यामध्ये अतिशय सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे रिलायन्स सारख्या अंबानीला सुद्धा जमीन त्या ठिकाणी न घेता परत जावं लागलं. असं रुपेश पाटील. आमचा वैभव जो आहे तो 105 असे पक्षी शोधून काढलेले आहेत जे रेकॉर्डवरती नाहीत आणि ते रेकॉर्डवरती आणण्यासाठी प्रयत्न. कालही तो सकाळी 6 वाजता आला विदर्भातून आणि तो या ठिकाणी पोहोचतोय. म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता हा वेगवेगळ्या पद्धतीने झपाटल्यागत काम करतो. खान साहेब, आपल्या या कार्याला आणि आपण या ठिकाणी जसं आपल्या मॅडमने सांगितलं की प्रत्येकाला ऊर्जा देण्याचं काम आणि त्याचं सुवर्ण मध्य कोण असेल तर खान साहेब, आपण आणि आपली टीम आपल्याला खूप खूप शुभेच्छा, दीर्घायुष्य मिळू दे आणि अशीच ऊर्जा सगळ्यांना मिळू दे. धन्यवाद. खूप धन्यवाद पवार सर. यानंतर